नागपुर के लकड़गंज थाना क्षेत्र में ऑटो में सफर करने वाले यात्री को सुनसान जगह ले जाकर उसका सामान चोरी करने वाले एक शातिर रिकॉर्डधारी ऑटो चालक को गिरफ्तार कर लिया गया है। पीड़ित यात्री की शिकायत पर पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तांत्रिक विश्लेषण की मदद से आरोपी का सुराग लगाया और घर दबोचा। मिली जानकारी के अनुसार घटना 26 जून 2026 की है, जब पीड़ित ऑटो रिक्शा से अल जमजम होटल इलाके में जा रहे थे। रास्ते में शातिर ऑटो चालक उन्हें एक अज्ञात जगह पर छोड़कर उनके सोने के आभूषण, मोबाइल फोन और नकदी समेत कुल 1,43,000 रुपए का माल चोरी पर फरार हो गया था। पीड़ित की शिकायत पर लकड़गंज पुलिस ने चोरी का मामला दर्ज किया है। जांच के दौरान पुलिस ने इलाके की कई सीसीटीवी कैमरे की फुटेज खंगाली, जिससे आरोपी ऑटो चालक की पहचान 51 वर्षीय अब्दुल आसिफ शेख गनी शेख निवासी आजमशाह चौक नागपुर के रूप में हुई है। आरोपी लगातार अपना ठिकाना बदलकर पुलिस को चकमा दे रहा था। आखिरकार 22 जुलाई की रात गोपनीय जानकारी के आधार पर पुलिस ने दबिश देकर आरोपी को धर दबोचा। प्राथमिक पूछताछ में आरोपी पुलिस रिकॉर्ड का शातिर अपराधी भी निकला है, जिससे आगे की पूछताछ जारी है। पोलीस स्टेशन लकड़गंज या ठिकाणी दिनांक 26/6/2026 रोजी यामध्ये तक्रारदार नरेश नानाजी हिकवे व 41 वर्ष राहणार समुद्रपूर वर्धा जिल्हा हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की मी काल रात्री अल जमजम हॉटेल परिसरातून ऑटोमध्ये बसलो आणि धंतोली परिसरात उतरलो आणि तिथेच फुटपाथवर झोपलो आणि त्या दरम्यान आमच्या सोन्याची गळ्यातली चेन आणि हातातील अंगठ्या वगैरे दिसेनाशा झाल्या असा रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशनला आलेले होते। त्या अनुषंगाने आमची जी डीबी पार्टी आहे, तपास पथक आहे, त्यामध्ये PSI खोपडे व त्यांची टीम शकील व त्यांचे सहकारी यांनी ज्या दिशेने तो ऑटो गेला आणि ज्या ठिकाणी रात्री 1 वाजतापासून घटनाक्रम सुरू झाला तेव्हापासून त्यांनी कंटिन्यूज गोपनीय माहिती काढली आणि तसेच इतर जे टेक्निकल तपास केला त्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या आधारे यामधील आरोपी आम्ही शोध घेतला आहे। आरोपींनी गुन्हा घडल्याची कबुली दिलेली आहे। यामध्ये जो आरोपी आहे हा गुन्हे क्राईम चार्टवरील आरोपी आहे। आरोपीचे नाव आहे अब्दुल आसिफ शेख गनी शेख, वय 51 वर्ष। हा ऑटो चालक आहे। याला आम्ही ताब्यात घेतलेले आहे। याचा क्राईम चार्ट रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्यावर आम्ही ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया करत आहोत। त्याला 2 दिवस PCR मिळालेला आहे। अगदी बरोबर, यामध्ये त्यांनी गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे। यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीने सुद्धा याबाबतची जे त्यावेळेस माहिती दिली होती त्याप्रमाणे हा ऑटो चालक निष्पन्न झाला आहे। यामध्ये संपूर्ण कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त सर व सह पोलीस आयुक्त सर, माननीय नॉर्थ रिजन सर आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 3 साहेब, पोलीस आयुक्त लकड़गंज विभाग व वरिष्ठ तसेच आमचे क्राईम पोनी मनोज चौधरीसह API अजहर शेख हे तपासी अधिकारी व PSI खोपडे व त्यांची तपास टीम यांनी सदरची कारवाई केलेली आहे।